जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 7वा मोक्ष लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मागा श्रोतयांचा अपक्ष किती दिवसा होता मोक्ष त्याची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका। श्री समर्थ म्हणतायत की मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता। काय प्रश्न होता? मागा श्रोतयांचा अपक्ष किती दिवसा होतो मोक्ष, म्हणजे किती दिवसामध्ये मोक्ष मिळतो त्याची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका। त्याचे उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष होऊन ऐका असं श्री समर्थ म्हणत आहेत। मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे। तरी बद्ध म्हणीचे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संत संगे कैसा लाधला तेही ऐका। समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये प्रश्न केलेला आहे, म्हणजे श्रोत्यांनी प्रश्न केलेला होता की किती दिवसांमध्ये मोक्ष मिळतो। आता मोक्ष म्हणजे काय, मोक्ष कशाला म्हणावं आणि मोक्ष कशामुळे मिळतो ते समर्थांनी आता पुढे दिलेलं आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे मोक्ष कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे, म्हणजे मोक्षाला आम्ही कसं ओळखावं, मोक्षाला कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त करावा संत संगे पावावे मोक्षास कैसे, संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त करावा हे सर्व कृपा करून समर्था तुम्ही आम्हाला आता हे सांगा। तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संत संगे कैसा लादला तेही ऐका। आता वरच्या ओवीमध्ये म्हटलेलं होतं की मोक्ष कोणास म्हणावे, मग ह्या ओवीमध्ये समर्थाने दिलंय तरी बद्ध म्हणजे बांधला, म्हणजे बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, म्हणजे मोक्ष म्हणजे मोकळा झालेला तो संत संगे कैसा लाधला तेही ऐका। तो मोक्ष संत संगाने कसा मिळतो तेही आता ऐका असं समर्थ सांगत आहेत। प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधुजनी। प्राणी संकल्पे बांधला म्हणजे प्राणी संकल्पाने बांधला जातो, जीवपणे बद्ध झाला, जीवपणे तो बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधुजनी। त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करतात, नाहीतर मुक्त होणे अवघड आहे। मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा, म्हणजे समर्थ म्हणतायत मी जीव ऐसा संकल्प, आता वरती म्हटलंय प्राणी संकल्प बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधुजनी। मी जीव ऐसा संकल्प म्हणजे मी जीव आहे असा दृढ संकल्प करून दृढ धरिता गेले कल्प युगेच्या युगे गेली, दृढ धरिता गेले कल्प युगेच्या युगे गेली तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा। त्यामुळे काय झालं, प्राणी अल्पज्ञ झाला आणि देह बुद्धीचा झाला, देह बुद्धीमध्ये अडकला गेला। मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगेना आता। समर्थ म्हणतायत मी जीव मज बंधन, मी जीव आहे आणि जीवालाच बंधन आहे, प्राण्यांना बंधन नाही, जीवाला बंधन आहे। ओ जन्म मरण आहे मज आहे जन्म मरण, जन्म मरण आहे केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता, पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगीन। पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे। असं म्हणतात पाप पुण्य समकृत झालं की काय होतं, मनुष्य जन्म मनुष्य देह जन्माला येतो। मग पापाने काय होतं आणि पुण्याने काय होतं, पाप केलं असता पापाचे फळ म्हणजे दुःख भेटते आणि पुण्य जर केले असता तर पुण्याचं फळ म्हणजे सुख असतं। आता पापाचे फळ दुःख देतं आणि पुण्याचे फळ सुख देतं, म्हणजे हे आपापल्या पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे, आपापल्या प्रारब्धानुसार पाप आणि पुण्य हे भोगावेच लागते, हे कोणालाही सुटलेलं नाही। पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना ऐसी जयाची कल्पना दृढ झाली। समर्थ म्हणतायत पाप पुण्याचा भोग आहे तो काही चुकत नाही, गर्भवासही तुटेना गर्भवासातूनही सुटका नाही ऐशी जयाची कल्पना
दृढ झाली, अशी ज्याची दृढ कल्पना झालेली असते तया नाव बांधला. तो कसा आहे? जीवपणाने बांधलेला आहे, जीवपणे बद्ध झाला. जे जैसा स्वये बांधून कोसला मृत्यू पावे. आता समर्थाने काय म्हटलंय? जसं जीवाला बांधून ठेवलेला आहे, जीवाने तो जीवपणाने बांधलेला आहे, जसा रेशमाचा किडा जसा स्वतःच कोसापासून. काय म्हटलंय समर्थाने? इथं कोसाचं उदाहरण दिलेलं आहे की जैसा स्वये बांधून कोसला मृत्यू पावे. म्हणजे रेशमाचा किडा जो आहे जसा स्वतः बांधून घेऊन, म्हणजे स्वतःला बांधून घेतो आणि त्या कोशात गुरफडून घेऊन तो मरून जातो. तैसा प्राणी तो अज्ञान नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटे चिना. आता असा प्राणी जो आहे जो स्वतः फसतो, म्हणजे स्वतःच्याच कर्माने स्वतःला फसवतो, असा जो आहे त्याने सर्वप्रथम काय करावं? भगवंताचं जे ज्ञान आहे ते त्याने ग्रहण करावं. त्यामुळे त्याचा जन्म मरण 84 लक्ष जीव योनीचा म्हणजे जन्म मरणाच्या मृत्यूच्या फेऱ्यातून तो सुटणार आहे. म्हणून म्हटलंय तैसा प्राणी तो अज्ञान, तो त्याप्रमाणे तो अज्ञानी जीव नेने भगवंताचे ज्ञान, भगवंताचं ज्ञान त्याला नसल्याने म्हणे माझे जन्म मरण सुटे चिना. आपले जन्म मरण काही सुटत नाही असे तो म्हणत राहतो. आता काही दान करू, पुढल्या जन्माचा आधारू, तेने सुखरूप संसारू होईल माझा. आता समर्थाने काय सांगितले बघा? ज्ञान माणसाला कितपत ज्ञान असतं. आता काही लोकांचं असं असतं की आता काही दान करू, ते मनात म्हणतात की आता या जन्मात मी काही दान धर्म करीन म्हणजे पुढच्या जन्माचा आधार, म्हणजे तेवढाच पुढील जन्माला मला आधार होईल. तेने सुखरूप संसारू होईल माझा, तेवढाच पुढील जन्माचा मला आधार होईल आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. म्हणजे जसं आपण विचार करू तसंच घडतं. आपल्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचंच नाही आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जठरे शयनम, ते आपल्याला त्याच्यामध्ये अडकायचंच नाही आहे. पुरे झाला आता हा जन्म मृत्यूचा खेळ, आता बस झालेला आहे. आता एकदा जन्म घेतलेला आहे, त्याच्यातून आपली सुटका व्हावी, आपल्याला मोक्ष मिळावा. आपण कशाही याच्यामध्ये वासनेमध्ये, कशाही भौतिक गोष्टींमध्ये, भौतिक वस्तूंमध्ये आपण अडकू नये, याच्यासाठी आपण जेवढे जमतील तेवढे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि आता मला पुन्हा जन्म नको. जे काही माझे प्रारब्ध आहे, जो काही माझा प्रारब्ध आहे, जे काही माझे भोग आहे ते मला याच जन्मी आता भोगून जायचं आहे. पुन्हा मला जन्माला यायचं नाही आहे. त्यामुळे दान करू म्हणजे पुढल्या जन्मी भेटेल, त्याच्यासाठी दान करू नका. सुखरूप संसार होईल म्हणून दान करू नका. पुढच्या जन्माचं आता आपल्याला बघायचंच नाही, कारण आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम नकोच आहे. 84 लक्षच्या फेऱ्यामध्ये आपल्याला या चक्रामध्ये अडकायचंच नाही आहे. पूर्वी दान नाही केले म्हणून दारिद्र्य प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नाही म्हणून या जन्मात दारिद्र्य प्राप्त झाले. निदान आता या जन्मात तरी काही केलेच पाहिजे की. केलेच पाहिजे ना, पण करा, पण ह्याच जन्मासाठी करा, परत जन्म नको. म्हणून दिले वस्त्र दुने. आता समर्थांनी ते सांगितलंय बघा. काय सांगितलंय? पहिले त्याने काय केलं? काहीतरी दान करू, कारण पुढच्या जन्माला आपल्याला आधार मिळेल, आपला संसार सुखाचा होईल. आणि पुढे म्हटलंय पूर्वी दान नाही केले, पूर्वी दान केले नाही म्हणून मला दरिद्र प्राप्त झाले, आता तरी हे दान मला केलं पाहिजे असं तो म्हणतो. आणि काय केलं? म्हणून दान केलं पाहिजे म्हणून पुढे मोठी घोडचूक करतो. काय करतो? म्हणून दिले वस्त्र जुने. आता दान करायचंच आहे ना, कोणाला काही दुसऱ्यास द्यावा उत्तम गुण किंवा दुसऱ्यास द्यावा उत्तम पदार्थ, जे काही दुसऱ्याला द्यायचं आहे ते माझ्या वाट्याला परत मला फिरून माझ्या जवळच येणार आहे, अशा उद्देशाने दिले असले. जर आपल्याला जर चांगलं पाहिजे असेल तर आपण दुसऱ्याला पण चांगलं दिलंच पाहिजे. जर आपण दुसऱ्याला वाईट दिलं तर आपल्याकडे ते वाईट परत येणार आहे. म्हणून दिले वस्त्र जुने, म्हणजे त्याने दान करायचं आहे म्हणून काय केलं? जुनं वस्त्र दिलं. आणि एक ताम्र नाणे म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. काय दिलं? जुनी वस्त्र दिली आपल्या जवळची, एक ताम्र नाणं दिलं. आणि आता काय म्हणतायत? कोटी गुणे पावेन पुढे.
आता कोटी गुणाने म्हणजे त्याने एक जुने वस्त्र आणि तांब्याचं नाणं दिलं आणि म्हणू लागला की आता पुढील जन्मामध्ये याच्या कोटी गुणाने मला प्राप्ती होईल. म्हणून पुढे म्हटलं आहे, कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकोन दान करी आशा धरिली अभ्यंतरी कोटी गुणाची. कुशावर्त कुरुक्षेत्रादी तीर्थक्षेत्र असा महिमा रोखून आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेल या आशेने काही दानपुण्य करतो, म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन दानपुण्य करतो पुढच्या जन्मासाठी. रुका अडका दान केला अतिता असा तुकडा घातला म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. म्हणजे रुका अडका दान केला, रुका अडका म्हणजे पैसा, दमडी दान केला, एखादा पैसा दमडी दान केलं आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला आणि मनात कल्पना करतो आहे की त्यामुळे आता पुढे कोटी तुकड्यांचा ढीग मला मिळेल. तो मी खाईन पुढली जन्मी. बघा पुढचा त्याने आधीच विचार करून ठेवला. तो मी खाईन पुढली जन्मी म्हणजे हे सगळं कशासाठी चाललंय, पुढच्या जन्मासाठी. तो मी खाईन पुढली जन्मी ऐसे कल्पी अंतर्यामी वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी यांची. तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लागला. अंतरामध्ये तो सतत म्हणू लागला की आता मी हे सगळं जे केलं आहे ते मला पुढच्या जन्मामध्ये खायला मिळेल. याप्रमाणे वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी यांची. त्याप्रमाणे प्राण्यांची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा. आता समर्थ म्हणतात आहे की आता मी जे देईन, आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन, ते मला पुढील जन्मात मिळेल. ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा. अशी कल्पना जो करतो तो अज्ञानी व बद्ध असतो. आता बद्धच असेल ना तो, त्याचं ज्ञानच तेवढं आहे. आता मी जे देतोय ते मला पुढे मिळणार आहे म्हणून तो या कल्पनेने देतो, म्हणजे तो बद्धच झाला. बहुता जन्माचे सुकृत होय नरदेहाची प्राप्ती येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. बहुता जन्माचे सुकृत, अनेक जन्माच्या शेवटी काय आहे, नरदेहाची प्राप्ती आहे. 84 लक्ष जीव व योनी झाल्यानंतर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. मनुष्याचा जन्म नरदेह प्राप्ती ही आपल्यासाठी लागलेली एक लॉटरी आहे आणि या लॉटरीचा उपयोग कसा पुरेपूर आपण करून घ्यावा याच्यासाठी समर्थ चरण पाहिजे, समर्थ निरूपण पाहिजे. आणि याच जन्मी मला हे सगळे पांग फेडायचे आहेत. मातृऋण पितृऋण समाज ऋण सगळ्यांचं दान मला ऋण फेडून इथून आता मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. आता मला इथून सोडून मला सुटून जायचं आहे. आता या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये मला अडकायचं नाही म्हणून मला जन्म मिळाला आहे. काय मिळालंय, नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. आणि येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. जर ज्ञान मिळून सद्गती प्राप्त करून घेतली नाही तर गर्भवास चुकत नाही. म्हणून ज्ञान घेऊन सद्गती प्राप्त झाली पाहिजे तरच आपल्याला गर्भवास चुकणार आहे. गर्भवास नरदेही घडे ऐसे हे सर्वथा न घडे अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी. बरे, आता परत गर्भवास प्राप्त झाला तरी काय आहे, गर्भवास नरदेही घडे. जर गर्भवास परत प्राप्त झाला तरी नरदेहच प्राप्त होईल. ऐसे हे सर्वथा न घडे, असे सहसा घडत नाही. अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी, आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. बरा निश्चय शास्त्रांतरी बहुती केला बहुता परी नरदेह संसारी परम दुर्लभ असे. म्हणजे अनेक प्रकारे शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की या जगात नरदेह हे परम दुर्लभ आहे. बरोबर की नाही, दुर्लभम 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 3 वस्तू दुर्लभ आहे, त्याच्यातली एक नरदेह हे काय आहे, दुर्लभ आहे. पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे एरवी हा जन्म न घडे हे व्यासवचन भागवती. समर्थांनी सांगितलंय श्रीमद भागवत पुराणामध्ये महर्षी वेदव्यास यांनी असे म्हटले आहे की ज्यावेळी प्राण्याचे पाप आणि पुण्य समसमान होते तेव्हाच नरदेह प्राप्त होतो, एरवी नरदेह प्राप्त होत नाही. म्हणून श्लोक नुरुदेह माध्यम सुलभ हा
सरदुर्लभम प्लमौ सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वते त्रित पुमानम वाब्दिदी न तरेस आत्महा। याचा अर्थ समर्थाने सांगितलंय, सर्वप्रथम नरदेह अत्यंत दुर्लभ असून भगवत कृपेने सहज मिळाला आहे। नरदेह नृदेह माध्यमम सुलभम सदुर्लभम, म्हणजे नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे, परंतु आमच्यावर भगवत कृपा आहे, आमच्यावर सद्गुरु कृपा झालेली आहे, ईश्वर कृपा झालेली आहे, त्यामुळे आपल्याला हा नरदेह कसा मिळाला आहे, सुलभ मिळाला आहे। आणि तो सुदृढ होडीसारखा असून गुरुदेव हे त्याचे कर्णधार आहेत, म्हणजे मज भगवंताची कृपा आता अनुकूल वाहणारा वारा आहे। हे सर्व मिळून जो मनुष्य भवसागरातून तरून जात नाही तो कसा आहे, आत्मघातकी आहे। आता समर्थ म्हणतात आहे नरदेह मिळाला, हे खरंच भगवत कृपेने सहज मिळाला आपल्याला, अत्यंत दुर्लभ आहे तो, आणि असं असून सुद्धा तो आपल्याला सहज मिळाला आहे। याच्यासारखा अलभ्य लाभ आपल्याला कुठलाही मिळू शकत नाही। आणि आपल्याला नरदेह मिळाला तो मिळाला आहे, योग्य आहे, नरदेह मिळाला, पण त्याचबरोबर आपल्याला भगवत प्राप्ती मिळालेली आहे, भगवंताचे चरण मिळाले आहेत। मग यापेक्षा सर्वश्रेष्ठ, यापेक्षा अलभ्य लाभ कुठलाही असू शकत नाही। सोने पे सुहागा असं झालेलं आहे। नरदेह दुर्लभ अल्प संकल्पाचा लाभ गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी। नरदेह कसा आहे, दुर्लभ आहे, दुर्लभ आहे खरं आहे, पण अल्पशा संकल्पाने अल्प संकल्पाचा लाभ, पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो। गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी, पण गुरु हे कर्णधार असून स्वतः सिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात। देव अनुकूल नव्हे जया स्वये पापितो प्राणिया भवाब्दी न तरवे तया आत्महत्यारा बोलिजे। म्हणजे समर्थ म्हणतायत देव अनुकूल नव्हे जया, ज्याला देवाची कृपा लाभत नाही, स्वये पापी तो प्राणिया, तो प्राणी स्वतः अत्यंत पापी असतो, भवाब्दी न तरवेतया आत्महत्यारा बोलिजे, म्हणजे त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही, त्याला आत्मघातकी असं म्हटलेलं आहे। म्हणून नरदेह प्राप्त होईल, एक वेळ नरदेह प्राप्त होईल, परंतु भगवंत प्राप्ती कशी मिळणार, भगवंत चरण सद्गुरु चरण मिळायला पाहिजे। तो सद्गुरु चरण मिळाले तर आपल्या जन्माचे पाप सगळे फिटले असं समजून जावं, आणि सद्गुरु मिळाले तर सोने पे सुहागा। एक तर नरदेह पण मिळाला, सद्गुरु पण मिळाले, समर्थ सद्गुरु भक्ती मिळाली, सद्गुरु सामर्थ्य मिळालं, एवढं सगळं मिळाल्यावर आपल्यासारखे नशीबवान कोणीच नाही, आणि याच्यासारखा अलभ्य लाभ कुठला दुसरा होऊ शकत नाही। म्हणून पुढे म्हटलंय ज्ञाने विन प्राणियांसी जन्म मृत्यू लक्ष 84 ती तुक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा। म्हणजे नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर 84 लक्ष योनीमध्ये जन्म मरण भोगावे लागते। ज्ञाने विन प्राणियांसी जन्म मृत्यू लक्ष 84 नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर 84 लक्ष योनीमध्ये जन्म मरण भोगावं लागतं। तितक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा, म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात आणि म्हणून त्याला आत्महत्यारा असं म्हटलेलं आहे। म्हणून पुढे समर्थ म्हणतात नरदेही ज्ञाने विन कदा न चुके जन्म मरण भोगणे लागती दारुण नाना नीच योनी। आता समर्थ म्हणतायत नरदेही ज्ञाने विन, नरदेह प्राप्त झाला असता ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, कदा न चुके जन्म मरण, ज्ञान जर प्राप्त करून घेतले नाही तर भोगणे लागती दारुण नाना नीच योनी, तर जन्म मरण परंपरेतून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात। रिस मर्कट श्वान सुकर अश्व ऋषभ हंसा खर काक कुरकट जंबूक मांजर सरड बेडूक मक्षिका। म्हणजे रिस मर्कट श्वान म्हणजे कुत्रा, मर्कट माकड, रिस अस्वल अश्व घोडा, हंसा बैल, खर रेडा काक म्हणजे कावळा, कुरकुट जंबूक मार्जर कोल्हा मांजर, सरड बेडूक मक्षिका माशी इत्यादी नीच योनी। या सगळ्या काय आहेत, नीच योनी। ज्ञान नसता भोगणे जनी, ज्ञान न झाल्याने लोकांना त्या भोगाव्या लागतात।
आशा धरी मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची, म्हणजे मूर्ख प्राणी पुढच्या जन्माची आशा धरीत असतात. हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता, ऐसा विश्वास धरिता लाज नाही. काय सांगितलंय? हा नरदेह पडता, हा नरदेह पडल्यावर तोची पाविजे मागुता, पुन्हा नरदेहच मिळेल, ऐसा विश्वास धरिता लाज नाही. काय सांगितलंय समर्थांनी? हा नरदेह पडल्यावर म्हणजे आपला मृत्यू झाल्यानंतर पुन्हा नरदेह मिळेल असा विश्वास धरण्याची त्यांना लाजही वाटत नाही. खरं आहे हो, आपल्याला नकोच आहे पुन्हा जन्म. कोण पुण्याचा संग्रह हो, जे पुन्हा पाविजे नरदेह हो, दुराशा धरली पाहो पुढल्या जन्माची. त्यांनी काय असा मोठा पुण्य संग्रह केलेला असतो की परत त्यांना नरदेहच लाभावा, पण तरी मनात पुढच्या मनुष्य जन्माची दुराशा ते बाळगतात. ऐसे मूर्ख अज्ञानजन, असे काय आहेत? मूर्ख अज्ञानी जन आहेत, हे लोक आहेत, हे मूर्ख आहेत, अज्ञानी लोक आहेत. केने संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. समर्थांनी काय सांगितलंय? ते स्वतःच्या संकल्पनेनेच, स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि आपापसात आपलेच शत्रू होऊन राहतात. श्लोक दिलेला आहे. आत्मेव ह्यान्मत्नो बंधुरामेत्व रिपुरात्मनहा. आपणच आपले शत्रू असतो, आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू असतो. आत्मेव ह्यात्मनो बंधुरामेत्व म्हणजे आपणच आपले बंधू, रिपुरात्मन म्हणजे आपणच आपले शत्रू असतो. ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होतात आणि ते संत संग तुटतं, हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याची लक्षणं आता समर्थ पुढे सांगत आहेत. पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगताकार वर्तो लागे. देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करून लक्षण चौपुटी तत्वांचे. समर्थाने आता काय सांगितलंय? लक्षणं सांगायला घेतलेली आहेत. पहिलं म्हटलंय पाचा भूतांचे शरीर. हे शरीर कशाचं आहे हो? पाच भूतांचं. पृथ्वी पंचमहाभूत, पृथ्वी तेज वायू आकाश जल, या पाच पंचमहाभूतांनी हे आकाश निर्माण झालेलं आहे, ही पृथ्वी निर्माण झालेली आहे. निर्माण झाले सचराचर, सगळं सचराचर या पंचमहाभूतांनीच तयार झालेलं आहे. ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगताकार वर्तो लागे. आपले शरीर तसंच सर्व चराचर हे सगळं पंचमहाभूतापासून झालेलं आहे, पण प्रकृती स्वभावे जगताकार वर्तो लागे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चाललेलं आहे. देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करून लक्षण चौपुटी तत्वांचे. म्हणजे देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण म्हणजे स्थान भोग मात्रा गुण आणि शक्ती आदी करून लक्षण, अशी ही 8 तत्वे एका देहाची, शक्ती आदी करून लक्षण चौपटी तत्वांचे. एका देहाची व याच्या चौपट म्हणजे 32 तत्वे, एकाची 8 म्हणजे याच्या चौपट 8 चौक 32 तत्व ही चारी देहांची होतात. पुढे समर्थ म्हणतात, ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. अशी ही पिंडाची, समर्थ म्हणतात अशी ही पिंडाची ब्रह्मांडाची रचना, विस्तार पावल्याने, विस्तारे वाढली कल्पना, विस्तार पावल्याने निर्धारिता तत्वज्ञानाचा निर्धार करताना मते भांबावली. अनेक कल्पनांच्या योगे मतांचा गोंधळ झालेला आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, नाना मती नाना भेद, भेद वाढती विवाद, परितो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. आता समर्थ म्हणतात नाना मत नाना भेदे वाढती विवाद, यामुळे काय होतं वादविवाद उत्पन्न झाला आहे. वादविवाद होऊ नये, सुसंवाद व्हावा. सुसंगती सदा घडो, जनवाक्य काढी बडो. सुसंवाद घडला पाहिजे. सुसंवाद घडला तरच वाद टळतो, नाहीतर वाद टळत नाही. परी ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. पण या सर्वांचा समन्वय कसा साधायचा ते साधू आपल्याला सांगतात.
तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. समर्थ म्हणतात तया संवादाचे लक्षण, त्या संवादाचं लक्षण त्याप्रमाणे जाणावं. पंचभौतिक देह जाण, देह हा कसा आहे, पंचभौतिक आहे. त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा, त्या आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. देह अंती नासो न जाये, त्यास आत्मा म्हणू नये. नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. देह शेवटी नष्ट होतो आणि म्हणून आत्मा असं कधीही त्याला म्हणू नये. या देहामध्ये नाना तत्वे एकत्र आलेली आहेत. अंतकरण प्राणादिक विषये इंद्रिये दशक, हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री. घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतःकरण मनबुद्धी, नाना तत्वांचे उपाधी, वेगळा आत्मा. आता समर्थ म्हणतात अंतकरण प्राणादिक, अंतकरण विषय इंद्रिये दशक. अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे काय आहेत, अंतकरण पंचक आहेत. हा सूक्ष्माचा विवेक बोलिले शास्त्री. म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान हे प्राणपंचक आहेत आणि शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय पंचक आहेत. 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये इत्यादी मिळून सगळं किती होतात, 25 तत्वांचा हा सूक्ष्म देहाचा विचार शास्त्रात केलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतःकरण मनबुद्धी, नाना तत्वाचे उपाधी, वेगळा आत्मा. म्हणजे सूक्ष्म देहाचा शोध घेऊ लागलं की मग अंतःकरण मन बुद्धी व इतरही नाना तत्वांच्या उपाधी होऊन आत्मा हा कसा आहे, वेगळा आहे हे आपल्या लक्षात येतं. स्थूळ सूक्ष्म कारण, महाकारण विराट हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे अष्टदेह. आता समर्थ म्हणतात स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण हे काय आहेत, पिंडाचे 4 प्रकार आणि विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 असे मिळून 8 देह आहेत ते जाणून घ्यावे. 4 पिंडी 4 ब्रह्मांडी, ऐसी अष्टदेहाची प्रौढी, कृती पुरुषांची वाडी, दशदेह बोलिजे. 4 पिंडाचे 4 ब्रह्मांडाचे असे 8 देह होतात आणि याशिवाय समर्थ म्हणतात प्रकृती आणि पुरुष धरून 10 देही दशदेह बोलिजे. प्रकृती आणि पुरुष धरून 10 देह ही सांगितले जातात. ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण, कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे. याप्रमाणे तत्वांचे लक्षण समर्थांनी सांगितलेली आहेत. पण समर्थ म्हणतात आत्मा ह्याहून विलक्षण आणि लक्षणहीन असून तो या सर्व तत्वांचं कार्य म्हणजे जगत, कर्ता म्हणजे ईश्वर आणि व कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. आणि वरील सर्व हे सगळं आत्म्याहून निराळं असल्याने त्याची दृश्ये आहेत. पुढे समर्थ म्हणतात जीव शिव पिंड ब्रह्मांड, माये अवेदीचे बंड, हे सांगता असे उदंड, परी आत्मा तो वेगळा. जीव शिव पिंड ब्रह्मांड, विद्या माया यांच्याशिवाय खूपच सांगता येईल, पण आत्मा याच्यापेक्षाही कसा आहे, वेगळा आहे. पाहो जाता आत्मेचारी, त्याचे लक्षण उधारी, हे जाणून अभ्यंतरी सदृढ धरावे. आता समर्थ म्हणतात तसं पाहू जर गेलं आपण, जसं जर पाहिलं तर 4 आत्मे आहेत असं सांगितलं जाते आणि त्यांची लक्षणे ऐकून ती अंतरात सदृढ धरावी. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा आणि जे निर्मळात्मा, ऐसे 4 आत्मे. समर्थांनी म्हटले एक जीवात्मा, दुसरा कोण शिवात्मा, तिसरा जो सर्व विश्वाचा आत्मा त्यालाच परमात्मा असेही म्हणतात आणि चौथा निर्मळ आत्मा, असे 4 आत्मे सांगितलेले आहेत. भेद उच्च नीच भासती, परिचारी एकची असती, एक ए विषयी दृष्टांत संमती, सावध ऐका. त्यात उच्च नीच असे भेद भासत असले तरी वास्तविक ते कसं 4 काय आहेत, एकच आहेत हे कळावे म्हणून समर्थाने आता दृष्टांत सांगितलेला आहे. दृष्टांत सांगितला जात आहे तो आता सावधपणे ऐका. ए विषयी दृष्टांत समयी सावध ऐका. घटाकाश मठाकाश, महदाकाश चिदाकाश, अवघे मिळून आकाश एकची असे. हे काय आहेत, समर्थाने आकाश दिलेले आहेत. कुठला, घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश अशी 4 आकाशे सांगितली आहेत. तरी समर्थ म्हणतात अवघे मिळून आकाश एकची असे.
तरी खरं पाहता सर्व मिळून हे काय आहे, एकच आकाश आहे. पुढे समर्थ म्हणतात, घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश, पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे. म्हणजे घटाला व्यापून जे आकाश असते त्याला घटाकाश म्हणतात, तसं पिंडाला व्यापून जो असतो ब्रह्मांश असतो त्याला जीवात्मा म्हणतात. आणि पुढे दिले, मठी व्यापक जे आकाश, मठाला जे आकाश व्यापून असते तया नाव मठाकाश, म्हणजे मठातलं पाणी समजा, आणि त्यामध्ये असलेला चंद्र आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला तिथे मठामध्ये ते सगळं आकाश दिसते. मग मठाकाश तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश, त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो त्याला शिवात्मा असं म्हणतात. मठी व्यापक जे आकाश तो मठाकाश, आणि घटी व्यापक जो आहे तो घटाकाश, आणि पिंडी व्यापक ब्रह्मांश तो जीवात्मा आहे त्याला बोलतात. मठाबाहेरील आकाश तया नाव महदाकाश, ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे. म्हणजे मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महदाकाश असं नाव आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरील जो ब्रह्मांश आहे त्याला परमात्मा असे म्हणतात. उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश, तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा. आता उपाधी वेगळं जे आकाश आहे त्याला काय म्हणतात, चिदाकाश म्हणतात. आणि असं हे नाव आहे, तसेच उपाधी वेगळा जो ब्रह्मांश आहे तोच निर्मळात्मा परेश हा समजावा. उपाधी योगे वाटे भिन्न, परिते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे. उपाधीच्या योग आकाश भिन्न असतं पण वास्तविक ते अभिन्नच आहे. त्याचप्रमाणे स्वानंद घन असाच एक तो आत्मा, असा एकच आत्मा आहे. दृश्यास बाह्य अंतरी, सूक्ष्मात्मा निरंतरी, त्याची वर्णावया थोरी, शेष समर्थ नव्हे. ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण, उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे. आता दृश्यास बाह्य अंतरी, दृश्याला आतून बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा, निरंतर एकच आहे. त्याची वर्णावया थोरी, त्याची थोरवी वर्णन करायला शेष समर्थ नव्हे, शेष सुद्धा समर्थ नाही. ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण, हे कशाचं लक्षण आहे, हे आत्म्याचं लक्षण आहे. ते नीट जाणून घेतलं की मग जाणता नाही जीवपण, की मग जीवपण उरतच नाही. उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे. चारी भेद उपाधीच्या योगाने भासतात आणि उपाधीचा शोध घेतला की ती मिथ्या आहे हे म्हणून स्वरूपतः हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्याची कल्पना केली जाते. मुळात आत्मा हा कसा आहे, एकच आहे. जीवपणे एकदेशी अहंकारे जन्मसोसी, विवेक पाहता प्राणियांसी जन्म कैचा. देहाच्या उपाधीमुळे तो स्वतःला एकदेशी जीव समजतो आणि या अहंकारामुळे जन्म भोगत राहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही हे त्याला कळून येतं. जन्म मृत्यापासून सुटला, या नाव जाणीजे मोक्ष झाला, तवे तशोधिता पावला तत्वता वस्तू. म्हणजे समर्थाने आता सांगितलंय बघा, मोक्ष कशाला म्हणावं, जन्म मृत्यापासून सुटला, या नाव जाणीजे मोक्ष झाला. मोक्ष कसा मिळतो, जन्म मृत्यूपासून सुटणे, यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. जन्म मृत्यूपासून सुटणे, नीट श्रवण करा, यालाच मोक्ष असं म्हणतात. आणि तत्वांचा शोध घेऊ लागलं की मग त्या तत्वांपासून आपण भिन्न आहोत हे कळून येतं. आणि अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उतरतच नाही, तो स्वतःच तत्वतः वस्तूच होतो, म्हणजे परब्रह्म तत्व होऊन जातो, परब्रह्म होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे मोक्ष म्हणजे जन्म मृत्यापासून तो सुटतो, त्याची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण. साधू करीती निरूपण आपुले न मुखे, आपण म्हणजे ती वस्तूच आहे, तत्वमसी हे महावाक्य आहे. साधू आपल्या मुखाने याच महावाक्याचं स्पष्टीकरण करतात. म्हणजे समर्थ आता याचं स्पष्टीकरण करत आहे, त्याची वस्तू ते आपण, महावाक्याचे लक्षण. ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला, बंधन काही आत्मयाला बोलोची नाही. म्हणजे ज्या सद्गुरूंना, ज्या क्षणाला गुरु हा असं त्याने अनुग्रह केला,
करता त्या क्षणी तो मोक्ष त्याला मिळतो. बंधन काही आत्मयाला बोलोची नये. आत्म्याला बंधन आहे असं बोलू सुद्धा नये. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. आता शंकेचं निरसन होऊन संदेह वृत्ती आता नाहीशी झालेली आहे. संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी आणि संतांच्या संगतीने तत्काळ मोक्षपदाची प्राप्ती झालेली आहे. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी याला मोक्ष प्राप्ती. म्हणजे स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेलो आहोत, त्याला जागृती आली असता कळून येतं की आपण तर मोकळेच आहोत. म्हणजे जसं आपण उंटांना बांधून ठेवतो. मागच्या वेळी आपण पाहिलं की उंटांना एकाच दोरीमध्ये 10 उंट बांधले जातात. पण ते कसे बांधले जातात हो, की ते बांधून बंध स्वतःचाच घालतात बंधनं. म्हणजे जो उंट चालवणारा असतो तो काय करतो, एकाच्या पायाला दोरी बांधतो एका उंटाच्या, आणि मग काही वेळाने ती सावकाश दोरी काढतो, परत दुसऱ्याला बांधतो आणि त्याला बांधल्यासारखी त्याच्या पायांना तो टच करतो, त्याच्या पायांना तो स्पर्श दाखवतो दोरीचा, आणि परत थोड्या वेळाने ती काढून घेतो, दुसऱ्याला बांधतो. असं करता करता तो 10 उंट तसेच बांधतो. आणि परंतु सकाळ होईपर्यंत ते उंट काही तिथून हलत नाहीत, कारण त्यांनी स्वतः बांधून घेतलेलं असतं. त्यांना असं वाटतं की मला बांधून ठेवलेलं आहे, परंतु ते बांधलेले नसतात, फक्त बांधण्याची कृती केलेली असते. तसं समर्थ म्हणतात, स्वप्नामध्ये जो बांधला स्वप्नामध्ये जो आहे त्याला जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी याला मोक्ष प्राप्ती. स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेलो आहोत, त्याला जेव्हा जाग येते तेव्हा त्याला कळते की मी तर मोकळाच आहे. अज्ञान निसीचा अंती, संकल्प दुःखे नासती, तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. तोडावया स्वप्न बंधन, न लगे अनेक साधन, तयास प्रयत्न जागृती विन बोलोची नये. आता समर्थ म्हणतात आहे, अज्ञान निसीचा अंती, अज्ञान रूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्प दुःखे नासती, की संकल्पाने निर्माण झालेली दुःख ही नाहीशी होतात. तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची, आणि त्या योगे तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. तोडावया स्वप्न बंधन, न लगे अनेक साधन, तयास प्रयत्न जागृती विन बोलोची नये. म्हणून स्वप्नातील बंधन तोडायला दुसरं काही साधन करायची गरज नाही. जागृतीशिवाय इतर प्रयत्नांचा विचार करूच नये. तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास अनेक नाही उपाव, विवेक पाहता वाव बंधन होये. विवेके पाहिल्या विन जो जो उपाव तो सीन, विवेक पाहता आपण आत्माच असे. आता समर्थ म्हणतात, तैसा संकल्पे बांधला जीव, म्हणजे त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो. म्हणजे झोपेमध्ये स्वप्नामध्ये त्याला वाटतं की आपल्याला कोणी बांधून ठेवलेलं आहे, पण ते स्वप्नामध्ये असतं. ज्यावेळी त्याला जाग येते त्यावेळी त्याला वाटते, अरे मी तर मोकळाच होतो, मला स्वप्न पडलं होतं, म्हणजे मी स्वप्नामध्ये होतो. म्हणजे त्यातून जो बांधलेला आहे त्यातून सुटण्यासाठी विवेकाशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे, तसा संकल्पे बांधला जीव, त्यास अनेक नाही उपाव, विवेक पाहता वाव बंधन होये. म्हणजे दुसरा त्याला उपाय, विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही, आणि विवेक केला की नसून असल्यासारखं मानलेलं बंधन नाहीस होते. आणि त्यामुळे समर्थ पुढे म्हणतात, विवेक पाहिल्या विन जो जो उपाव तो सीन. म्हणजे विवेक न करता दुसरी जी साधनं करावी ती सगळी शिनच होतो, म्हणजे ती सगळी नाहीशीच होतात. विवेक पाहिल्या विना, विवेकाशिवाय काहीच शक्य नाही आहे. मग तुम्ही जो जो उपाय दुसरा केला ते सगळं शिन होतं. आणि विवेक पाहता आपण आत्माच असे, म्हणजे विवेक केला की आपण काय हे आत्माच आहोत हे आपल्याला कळतं. त्यामुळे आपल्याकडे सत विवेक बुद्धी पाहिजे. विवेक बुद्धीने आपण विचार केला तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटू शकतो. आपला देह पुन्हा जन्माला येत नाही. आपल्या वासना, आपल्या कल्पना ज्या काही आपल्या आहेत त्या पुन्हा वासनेच्या पोटी आपण जन्म घेतो. वासना जर एखादी राहिली तर आपण त्या पोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो, आणि तो मनुष्य देहच मिळेल याची शाश्वती नाही. त्याच्यामध्ये कुठलाही नीच योनीमध्ये आपला जन्म होऊ शकतो, आणि ते पुन्हा पुन्हा ते मरणम, पुन्हा जननम, ते सगळं जन्म मृत्यू सगळा तो फेरा पुन्हा चालू झाला.
आणि तो जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत 84 लक्ष जीवयोनीमध्ये आपण फिरतच राहतो. मग हे सगळं टाळण्यासाठी आपण विवेकाने त्याचा विचार केला पाहिजे आणि विवेक केला कीच आपला आपण आत्माच आहोत हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे समर्थ पुढे म्हणतात, शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, आत्मयाचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. म्हणजे आत्मयाच्या ठाई काही, आत्म्याच्या ठिकाणी बद्ध मोक्ष दोन्ही नाही, बद्ध आणि मोक्ष दोन्हीही नाहीत. जन्म मृत्यू हे सर्वही, जन्म मृत्यू हे इत्यादी सर्वही आत्मत्वी न घडे, आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.